राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आज 151वी जयंती। या जयंतीच्या निमित्तानं कोल्हापूर शहरामध्ये आज मोठ्या प्रमाणात सर्वत्र कार्यक्रम साजरे होत असताना या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या तमाम जनतेला एक स्मरण करून द्यावंसं वाटतं। छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या राज्य व्यवस्थेच्या काळामध्ये त्यांचं एकूण आयुष्य फक्त 48 वर्षांचं आणि त्यात 28 वर्ष ते राज्यकारभारावर बसले। अवघ्या 20व्या वर्षी राज्यकारभार सांभाळणारे छत्रपती शाहू महाराज यांनी 1901 पासून ते 1920 या अवघ्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये 24 वसतिगृह निर्माण केली। आता छत्रपती शाहू महाराजांनी अनेक उद्योगही उभे केले, अनेक योजनाही राबवल्या। धरणांच्या संदर्भात त्यांनी शेतीला पाणी देण्यासाठी अनेक विकास प्रकल्पही राबवले, परंतु त्या सगळ्यांचा आज आपल्याला संदर्भ घ्यायचा नाही। आपला प्रश्न एवढाच आहे की छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या राज्य व्यवस्थेच्या काळामध्ये आपल्या संस्थानामध्ये किंवा आपल्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या आपल्या सत्तेचा राज्यकारभार जेवढ्या प्रदेशामध्ये आहे त्या प्रदेशातील जनतेला कोणत्याही एका विशिष्ट जात समूहाला नाही, कोणत्याही एका विशिष्ट जाती समूहाला नाही, तर त्या राज्यकारभार असणाऱ्या त्या प्रभागामध्ये त्या संस्थानामध्ये जेवढे नागरिक असतील, लोक असतील, जनता असेल, कोणत्याही जाती समाजाचा धर्माचा असेल, त्या सगळ्यांसाठी पहिली व्यवस्था करायची ती म्हणजे शिक्षणाची। तर शिक्षण घेण्यासाठी शहरामध्ये त्या काळामध्ये शिक्षण संस्था असायच्या, परंतु ग्रामीण भागातून शहरामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा प्रश्न असायचा तो म्हणजे राहण्याचा आणि खाण्याचा। त्यामुळे सर्व समाजाने शिक्षित व्हावं, आपल्या मुलांना शिकवावं, यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी अवघ्या 20 वर्षात 24 वसतिगृहांचं निर्माण केलं। आपण जर कोल्हापूरला कधी गेलात तर कोल्हापूरला ही वसतिगृह जर पाहिली तर अतिशय भव्य दिव्य अशी ही वसतिगृह आहेत। आणि काय या वसतिगृहांची नावं आहेत, ती नावं सांगणं फार महत्वाचं आहे की त्यांनी कुठल्या कुठल्या समाजाला शिक्षणासाठी प्रवृत्त केलं, त्या समाजाने शिक्षण घ्यावं, कोणताही समाज त्यांनी सोडलेला नाही। त्यामुळे वसतिगृहांची जी निर्मिती केली त्या वसतिगृहामध्ये त्या एका समाज समूहाचे विद्यार्थी राहिल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना एक कुटुंब असल्याची भावना निर्माण होते। तर यामध्ये पहिली जी वसतिगृह जी 1901 मध्ये निर्माण केली ती व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग, त्यानंतर त्याच वर्षी 1901 मध्ये दिगंबर जैन बोर्डिंग, जैन धर्मियांसाठी, आणि तीही दिगंबर पंथीय जैन धर्मियांसाठी ही वसतिगृह त्यांच्या मुलांनी या वसतिगृहात राहून शिक्षण घ्यावं। 1906 मध्ये त्यांनी वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह हे त्या कोल्हापूर संस्थानातच निर्माण केलं। 1906 या वर्षीच त्यांनी मुस्लिम बोर्डिंग, आजही आपण गेलात कोल्हापूरला तर हे मुस्लिम बोर्डिंग जी अतिशय भव्य दिव्य अशी आहे। दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग, आता हा दैवज्ञ हा एक वरच्या जातींमधला प्रकार आहे, दैवज्ञ ब्राह्मण असाही एक प्रकार आहे। त्यानंतर श्री नामदेव बोर्डिंग हे 1908 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये निर्माण केली। त्यानंतर पांचाळ ब्राह्मण वसतिगृह, या वसतिगृहाची निर्मिती केली। श्रीमती सरस्वतीबाई सारस्वत गौड वसतिगृह 1915 ला त्यांनी निर्माण केलं। त्यानंतर इंडियन ख्रिश्चन हॉस्टेल हे 1915 मध्ये त्यांनी निर्माण केलं। कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह हे देखील त्यांनी 1915 मध्येच निर्माण केलं। आर्य समाज गुरुकुल वसतिगृह हे त्यांनी 1918 मध्ये निर्माण केलं। वैश्य बोर्डिंग ही 1918 मध्ये निर्माण केली। ढोर चांभार बोर्डिंग 1919 मध्ये त्यांनी निर्माण केली। शिवाजी वैदिक विद्यालय वसतिगृह 1920 मध्ये, आणि या 1920 ते 21 या काळामध्ये त्यांनी आणखी जी वसतिगृह निर्माण केली त्यामध्ये प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, इंडियन ख्रिश्चन हॉस्टेल, नाभिक विद्यार्थी वसतिगृह, सोमवंशी आर्यक्षत्रिय बोर्डिंग, श्री देवांग बोर्डिंग, उदाजी मराठा वसतिगृह नाशिक, चौथे शिवाजी महाराज मराठा बोर्डिंग वसतिगृह अहमदनगरला निर्माण केली, वंजारी समाज वसतिगृह नाशिक 1920 ला, आणि श्री छत्रपती शाहू बोर्डिंग नाशिक, चोखामेळा वसतिगृह नागपूर, आणि छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग 1920 ला। म्हणजे अशी एकूण 26 वसतिगृह ही छत्रपती शाहू महाराजांनी अवघ्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये निर्माण केली। आणि ही वसतिगृह निर्माण करण्याचा नेमका त्यांचा उद्देश काय की आपल्या संस्थानातील प्रजा, विद्यार्थी, मुलं हे उच्च शिक्षित झाले पाहिजे, त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे, आणि शिक्षणाशिवाय कोणत्याही समाजाला आपला विकास करता येत नाही, पुढे जाता येत नाही। म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी सर्वात आधी जर कुठली सोय केली असेल
तर ती वसतिगृहांची. आणि हे शिक्षण देऊन, हे शिक्षण घेतल्यानंतर या वसतिगृहांमधल्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आणि त्यापूर्वी शिक्षण घेतलेल्यांना अनेकांचा शिक्षणाचा झालेला फायदा हे जेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी लक्षात घेतलं, तर शाहू महाराजांना असं लक्षात आलं की काही समाज शिक्षण घेऊनही त्यांना नोकरी नाही किंवा प्रेरणा नाही, तर त्यामुळे त्यांनी आपल्या संस्थानामध्ये 2 ऑगस्ट 1902 ला तो आदेश जारी केला. त्या आदेशाच्या अनुषंगानं त्यांनी त्यामध्ये ज्यांचं खास करून उल्लेख केला, तो उल्लेख म्हणजे ब्राह्मण, प्रभू, शेनवी आणि पारशी या 4 समूहांचा उल्लेख करून या व्यतिरिक्त आणखी ज्या पुढारलेल्या जाती आहेत त्यांना सोडून सर्व समाजाला, म्हणजे जो मागासलेला आहे त्यांना राज्यामध्ये 50% आरक्षण हे नोकऱ्यांमध्ये देण्यात येईल. आणि ज्या दिवशी हा आदेश निघाला त्याच दिवसापासून तो लागूही झाला. आणि त्यानंतर त्यावर नागेश पांडुरंग भिडे यांची सही आहे या आदेशावर, जो छत्रपती शाहू महाराज इंग्लंडमध्ये असतानाच तिथून त्यांनी हा आदेश दिला होता आणि तो आदेश काढला. तर याचा अर्थ त्या संस्थानामधील या 4 प्रमुख जाती समूहांना जर सोडलं तर जवळपास सर्व जाती समूहांना त्यांनी शिक्षणाची सोय केलेली होती आणि या 4 जणांसाठी त्यांनी शिक्षणाची व्यवस्थाही केलेली होती. परंतु नोकरीमध्ये हे वर्ण दिसत आहेत, परंतु मागासलेले बहुजन हे मात्र दिसत नाही. त्यामध्ये मराठा समाजाचाही समावेश आहे की त्यांनाही ते आरक्षण आहे. आणि या आरक्षणाला आज जर आपण पाहिलं तर जवळपास 123 वर्ष पूर्ण झालेली आहे. या 123 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या, देशातल्या, म्हणजे ती ऑर्डर जरी त्या कोल्हापूर संस्थानाच्या संदर्भातली असली तरी तो या देशातला आरक्षण देणारा पहिला कायदा, पहिला आदेश आहे. आणि त्यामुळे आरक्षण घेणाऱ्या सगळ्या समाजांनी तर तो केला पाहिजे. शाहू महाराज यांची जयंती सणाप्रमाणे साजरी करावी असं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तेव्हा ते समस्त भारतीयांना ते सांगतात. कारण समस्त भारतीयांच्या प्रती त्यांनी विकास करावा, यासाठी त्यांचं उत्थान करावं म्हणून शिक्षण घ्यावं आणि शिक्षण मिळण्यासाठी त्यांना काही प्रेरणा मिळावी म्हणून आरक्षण नोकऱ्यांमधलं त्यांनी दिलं. आणि महाराष्ट्रामध्ये तर छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आज 26 जून 2025 ला साजरी होत असताना या 50% छत्रपती शाहू महाराजांनी ज्या ब्राह्मणेतर समाजाचा समावेश केलेला होता, त्या ब्राह्मणेतर समाजापैकी कोणते आणि किती समाज छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सणाप्रमाणे, उत्सवाप्रमाणे साजरी करत आहेत, हा प्रश्न त्या समाजांनी अंतर्मुख होऊन विचारला पाहिजे. या देशामध्ये संवैधानिक आरक्षण लागू झाल्यापासून शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचार आणि धोरणांच्या प्रती आपली कृतज्ञता कायम व्यक्त केली आहे. परंतु आज 10% आरक्षण ज्या आर्थिक निकषावर ब्राह्मण आणि वरच्या जातींनी मिळवलं आहे, त्यांनी देखील छत्रपती शाहू महाराज यांचा जयंती दिवस सणाप्रमाणे साजरा करण्याची गरज आहे. कारण आरक्षण ही संकल्पनाच छत्रपती शाहू महाराज यांनी व्यवहारात आणली आणि त्या व्यवहाराच्या प्रेरणेतूनच या देशामध्ये प्रत्येक जाती समूहाने, प्रवर्गाने आरक्षणाची मागणी केली आणि वरच्या जातींनी खास करून छत्रपती शाहू महाराज यांनी 2 ऑगस्ट 1902 ला जो आदेश काढलेला आहे, त्या आदेशामध्ये ज्या जाती वगळल्या आहेत त्या जातींनाही आता आर्थिक निकषाखाली 10% आरक्षण मिळालं आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज यांची संकल्पना त्यांना व्यवहारात उपयोगात आली आहे, त्यांच्या उत्थानासाठी ती कामी आली आहे. आणि म्हणून या समाजाने छत्रपती शाहू महाराजांचं जयंती महोत्सव साजरा तर करावाच, परंतु त्यांच्या विचारांचं प्रचार आणि प्रसार करण्याची ही भूमिका या सर्व समाज समूहांनी घेतली पाहिजे. छत्रपती शाहू महाराज यांच्या आजच्या 151व्या जयंतीनिमित्त आपण सर्व समाज समूहांनी आत्मचिंतन करून ही भूमिका अधिक व्यापक पद्धतीने स्वीकाराल ही अपेक्षा व्यक्त करून आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो. मित्र हो, गेली 12 वर्ष त्रिवेज मीडिया तटस्थ पत्रकारितेचा आणि खास करून फुले शाहू आंबेडकर विचारांना घेऊन सातत्याने आपली पत्रकारिता करत आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे साधनांची एक मुबलकता लागते, परंतु तरीही 12 वर्ष आम्ही हे चालवलेलं आहे. आता तटस्थ पत्रकारितेसाठी निश्चितपणे आपल्या मदतीची गरज आहे आणि ही मदत करण्यासाठी आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे आमच्या ह्या स्कॅन कोडवर स्कॅन करून आपली मदत देऊ शकता. आपल्या यथाशक्तीप्रमाणे त्रिवेज मीडियाच्या एका दमदार वाटचालीसाठी आणि तटस्थ पत्रकारितेच्या वाटचालीसाठी आपलं हे योगदान आवश्यक आहे. धन्यवाद.